जहां पना गुस्ताखी माफ हो। खबर बादशाह सलामत को बयां करने के काबिल नहीं। इजाजत है। जहां पना खबर दक्खन से है। वहां के सिवा ने सरदार शास्ता खान के साथ फरेब किया। रमजान के छठ चांद की रात में जब शास्ता खान मगरिब की नमाज अदा करके और इफ्तार का खाना खाकर अल्लाह तला को याद करते करते सो क्या गए, ये सेवा शैतान मुगल छवानी में घुसाया। शास्ता खान के आराम खाने में जाकर अंधेरे में पाक रहम दिलों को और मासूमों को मार दिया। शास्ता खान साहब को जब आहट मिली तो वो सुकून की नींद से उठ गए और जरासर रखकर हाथ में तलवार ले ली। लेकिन शैतान जुल्मे सितम से भारी था। जहां पना शास्ता खान डर के मारे जनान खाने में जाकर चुनरी पहनकर खड़े हो गए, लेकिन पहचाने गए और इतने में जनान खाने में रोशनी बुझाई और सिवा ने हमला बोल दिया और फिर खान साहब भाग गए। सिवा ने अंधेरे में वार किया, सर कटते कटते बच गया, लेकिन हाथ की 3 उंगलियां कट गई और सिवा वहां से भाग गया। 3 उंगलियां कट गई, दाहिने हाथ की या बाएं हाथ की? जहां पना दाहिना हाथ। और दूसरे दिन उन्होंने पुणे छोड़ने का हुक्म दिया। फौज अब दिल्ली वापस आ रही है। लेकिन हमें कटे हुए लूटे हुए इंसान पसंद नहीं है। उन्हें कहिएगा कि उन्हें दिल्ली वापस आने की जरूरत नहीं है। मुगलिया सल्तनत को ऐसे कायर बिल्कुल पसंद नहीं है। जहां पना बस नहीं चलेगा ये आवारगी और अय्याशी का दौर। शाइस्ता खान को इत्तला कीजिए कि वो दक्कन से सीधा बंगाल चले जाएं। आलमगीर औरंगजेब उसकी सूरत नहीं देखना चाहते, समझ गए तुम? महाराज सुरतेत पोहोचले पंत। आता सुरतेची मोहीम फत्ते होणार। सुरत? महाराज तर औरंगाबादेस गेले होते। निघाले औरंगाबादेस, परंतु पोहोचले सुरतेस। शामराज पंत, महाराजांचा माग वाऱ्यास तरी कळला का हो? अहो महाराज सुरतेत आले म्हटल्यावर अख्खी सुरत घाबरून गेली। सगळे रस्ते निर्मनुष्य झाले। घरांना वाड्यांना काढणे लावून दरवाजे बंद करून बसले सगळे। अहो व्यापारी घाबरले। अहो सुरतेचा सरदार इनायत खान, त्याची तर पार मस्ती उतरली। औरंगजेबाच्या नाकाचा बाल तो, पण असा काय लपून बसला की महाराजांच्या समोर यायचं धाडस होईना। पण एक आहे पंत, आपल्या मावळ्यांनी पराक्रमाची शर्त केली बघा। अहो धनाच्या राशी महाराजांच्या पुढ्यात येऊ लागल्या। मौल्यवान वस्तूच्या राशी उभ्या राहिल्यात। अहो आमाप लूट मिळाली आहे पंत। वाह, साक्षात आई भवानी पावली। आई भवानी बरोबर साक्षात कुबेरही पावला। हा, सुरत म्हणजे सोन्याची लंका। सोने, रुपे, मोती, हिरे, पाचू, नील, पोवळे, गोमेत यांचे रांजणचे रांजण भरलेले। मोठमोठे वाडे, इमले, मोठमोठे व्यापारी। बरे झाले। हा, पण एक गालबोट लागले पंत। काय झाले? अहो राणी साहेब, अहो तिकडं सुरत बदसुरत होणार आणि इकडं माझी सुरत खूबसूरत होणार। म्हणजे अहो महाराजांनी औरंगजेबाच्या दाढीलाच हात घातला, पार धुरळा केला सुरतचा। लई मोठी लूट मिळाली त्यासनी। अगं बाई, अहो तिकडं गुजर लोकांचं लई चांगल्या घडणावळीचं दागिनं असतात बघा। मुगमाळ लई चांगली असते, गळा लई साजरा दिसतो बघा। मुगमाळ म्हणजे मुगाच्या दाण्या एवढ्या सोन्याच्या मण्यांची माळ म्हणजे मुगमाळ। अन पाची म्हणजे बाजूबंद। याची बी घडणावळ लई चांगली असते बघा। असं? हा, मी काय म्हणते, तुम्ही 4 जोड घ्या आणि मला बी द्या एखादी जोड। अगं ते कसं शक्य आहे? का व?
लुटीचाच तर माल हाय ना. लूट असली तरी ती सरकारच जमा होते. हो द्या हो. मला ठाव हाय ते सरकार बी तुम्हीच. घ्या मुगमाळ. सुंदरी, अगं तसं करता येत नाही. मोहिमेत मिळालेला कोणताही ऐवज दागिना खाजगीत येत नाही. मग आता करा की सुरुवात आणायला. सुंदरी, तुला एकदा सांगितलं ना असं करता येत नाही म्हणून. हा मग काय नुसतंच वय राणी साहेबांचं पद आवडलं तरी बी नाही घ्यायचं. अगं काही नियम आहेत. नियम कायदा कानून उठता बसता आपलं तेच. बर बर, काय म्हणणं आहे तुझं? यादी करा म्हणजे लुटीतला सगळा माल आपल्याकडे येईल. अव करा आणि राणीवासांना बी सांगा यादी करा म्हणून. आणि आऊसाहेबांना समजलं तर? आता त्या काय ल्याला नेसायला नाही म्हणत्यात. पर मी एक खरं सांगू, मोडा आता या रीती भाती. शहाणीच आहेस ग. एवढं जगा वेगळं स्वराज्य महाराज रात्रीचा दिवस करतात. ते सांगतील, आऊसाहेब सांगतील ते ऐकायचं का त्याला गालबोट लावायचं? गालबोट? अरे देवा, ते तर सांगायचंच राहिलं. सुरतेत बी काहीतरी गालबोट लागलंय म्हण. गालबोट? कसले गालबोट लागले? महाराजांच्या छावणीत बादशहाचा सरदार म्हणून बोलणी करायला आला, पण त्याने महाराजांवर कट्यारीचा वार करण्या हात उगारला. पण येसाजी कंक आणि एका मावळ्याने त्या सरदाराचा हात वरचेवर छाटला. त्यास ठारही मारले, पण रक्त उडाले. महाराजांचा अंगरखा भरला. मग आपल्या मावळ्यांची डोकी संतापली. त्यांना ते सहन झाले नाही. मग चवताळून मावळ्यांनी घरे इमले वाडे पेटवून दिले. अनेक लोकांना मारले. आता लवकर अगणित धनद्रव्य घेऊन महाराज निघतील. आई भवानीचा आशीर्वाद. आऊसाहेब, या. आऊसाहेब, काय म्हणताय? आमच्या आबासाहेबांनी सुरत लुटली. इकडे या. असे समोर उभे राहा आणि नीट लक्षपूर्वक ऐका. आबासाहेबांनी सुरत लुटली असं म्हणू नका. पण बाहेर तर सगळेच म्हणतात. पण आपण त्याला लूट नाही, नुकसान भरपाई म्हणायचं. नुकसान भरपाई? शाहिस्ते खानानं आपली रयत लुटली. 3 वर्ष धन धान्य दाणा गोटा वैरण किती नुकसान केलं त्यांनी माहितीये. मग त्याची भरपाई नको करायला? हो, करायलाच पाहिजे. आबासाहेबांनी ती केली. आऊसाहेब, आज्ञा द्या. या तुम्ही. आणि शिवबांच्या घडामोडींवरती लक्ष ठेवा. जी. आऊसाहेब, आपण यादी दिलीत पंतांकडे? कसली? दागिन्यांची यादी. नाहीतर आमच्या थोरल्या मातोश्रींनी दिली. त्या म्हणतात गुजरात प्रांताचे दागिने सुबक असतात. तशी यादी द्यायची नसते. तुमच्या आबासाहेबांना ते आवडणार नाही, रागवतील ते. तुम्हावर कोण रागवणार? आपण तर आऊसाहेब. आम्ही आऊसाहेब जरी असलो ना तरी शिवबा राजे आहेत आणि आम्ही प्रजा, सामान्य रयत. त्यांनी घालून दिलेले नियम मोडायचे नसतात, उलट कसोशीनं पाळायचे असतात. आणि आम्हाला दागिन्यांची काय गरज? आमच्याकडे तर 2 हिरे आहेत. एक शिवबा आणि दुसरे तुम्ही. यांची किंमत करणारा रत्नपारखी आम्हाला अजून तरी भेटलेला नाहीये. आणि आणखीन एक दागिना आमच्यासाठी महत्वाचा. मंगळसूत्र? एका पारड्यात हे मंगळसूत्र आणि दुसऱ्या पारड्यात आलम दुनियेतले दागिने. तर ही मंगळसूत्राचे हे 4 मणी सरस ठरतात. आऊसाहेब बंगळुरूहून खरीदा आलाय. बंगळुरून? पाठवा.
जी. महाराज साहेबांनी आपल्यासाठी हे पत्र दिलंय. सकल सौभाग्यवती वज्रचूडे मंडित धर्मपत्नी सौ जिजाबाई. शंभूराजे, तुम्ही जा बाहेर खेळायला. जातो, पण आपण एवढ्या गोऱ्या मोऱ्या का झालात? काही नाही, तुम्ही जा म्हटलं ना बाहेर खेळायला. आमच्या आजोबांचे पत्र आले आणि आपण लाजला. बघू. जा म्हटलं ना बाहेर खेळायला. जातो, पण काय लिहिलंय ते तरी दाखवा. खाजगी आहे, तुम्ही जा. आऊसाहेब, आपण साजऱ्या दिसता लाजताना. आज पहिल्यांदा बघितले आम्ही तुम्हाला लाजताना. आता आम्हाला वाचू तर द्या. वाचा, पण नंतर सांगाल ना आम्हास काय लिहिलंय ते. इकडे या. तुमच्या आजोबांनी आम्हाला बंगळूरला बोलवलंय काही दिवस राहण्यासाठी. मग जाणार? जावं तर लागणारच. बाईसाहेब, या लोणच्याच्या बरण्या. एवढ्या पुरणार नाहीत, अजून 2 वाढवा. बर. बाईसाहेब, पापड कुरडया आणि हे सांडगे महाराजांना आवडतात ना? नीट ठेवा आणि काही विसरू देऊ नका. हो, रोज आठवणीनं थोडं थोडं करू. तसा वेळ आहे अजून तयारीसाठी. तरी केव्हापर्यंत जायला निघतील आऊसाहेब? सुरतेहून तुमचे आबासाहेब आले की मग आम्ही निघणार. किती दिवस राहणार तिकडे? बघू, महाराज साहेब म्हणतील तसं. म्हणजे 2-3 महिने राहणार? कदाचित 6 महिने सुद्धा. मग आम्ही येणार तुमच्या सोबत. शिवबा सोडणार नाही तुम्हाला. सोडतील? नको म्हणतील. ते कसे जातात? आम्ही तसेच जाणार. आम्ही तुमच्या जवळच राहणार. आम्हाला आमच्या आजोबांनाही भेटायचे आहे. आम्ही येणार आऊसाहेब. तुम्ही इथे काय करताय? आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. आमची वाट? कशाला? आम्हाला आजोबांना एक गोष्ट विचारायची आहे. म्हणजे तुमच्या जाण्यावर शिक्कामोर्तब झाले तर? कोणी केले? आम्हीच. काय विचारायचंय आजोबांना? की आऊसाहेबांवर एवढा छान श्लोक लिहून घेतला, पण त्यात एक अडचण आहे. कोणता श्लोक? जशी चंपकेशी खुले फुले जाई, भली शोभली ज्यास जायाची जाई, जिचे कीर्तीचा चंबू जंबू द्वीपाला, करी सावली माऊलीसी मुला. अरे वा, श्लोक तर पाठ आहे तुम्हाला. मग यात कसली आली अडचण? आऊसाहेब, यात अडचण अशी आहे की आपण जाईचे फूल सुगंधी, पण आजोबा चंपकचे फूल. बरोबर? हो, पण चंपक तर उग्र वासाचा असतो. मग तुमचे आजोबा उग्रच आहेत. उग्र तर एवढे की निजामाला मांडीवर बसून निजामशाही चालवली, मुघलांचा पराभव केला, त्याच्यासाठी गनिमी कावा केला, भातवडीचं धरण फोडलं. म्हणून तर दिल्लीपती शहाजहान महाराज साहेबांना म्हणायचे, उच्च शहाजी इच्छा जहान.
म्हणजे उत्तरेत शहाजहान आणि दक्षिणेत शहाजी महाराज, बरोबर? आपल्या पुण्याच्या जहागिरीवर नांगर फिरवला गाढवाचा, तर आम्हास म्हणाले सोन्याच्या फळाने जमीन नांगरा. हा रक्तातच नाहीये त्यांच्या. तेच शंभूराजांमध्ये आलंय. बरोबर, हे गेलेत त्यांच्यावर. तोंडवळे अगदी महाराज साहेबांचाच. हो, दिसतात तसेच. आऊसाहेब, चटण्यांचे जिन्नस इथूनच घेऊन चला, म्हणजे रस्त्यात खराब नाही होणार. बुद्धीचं वरदान ताई जगदंबेनं दिलेलं. खूप हुशार होते. नांगर गावात सरदार मुरार जगदेवरायाची तुळा झाली तेव्हा हत्तीचं वजन कसं करायचं प्रश्न पडला. महाराज साहेबांनी हत्तीला होडीत चढवलं आणि जिथपर्यंत पाणी आलं ना तिथं खूण केली. मग त्या हत्तीला उतरवलं आणि दगड टाकले त्या खुणेपर्यंत. आणि मग त्या दगडाचं जेवढं वजन तेवढं हत्तीचं वजन. आणि मग तेवढ्या वजना एवढी सरदार मुरार जगदेवरायांनी संपत्ती दानधर्म केला. सोने, चांदी, तांबे, पितळ, रत्न, लोखंड. तुळा झाली ना म्हणून नांगर गावाला तुळापूर म्हणायला लागले. तुळापूर? खरंच आमचे आजोबा खूपच हुशार आहेत. त्यांचा आमच्यावर मोठा भरोसा. स्वराज्याचा विचार जेव्हा त्यांच्या मनात आला तेव्हा त्यांनी तो आम्हास बोलून दाखवला. आम्हासही तो पटला. पण पतीपासून दूर राहायचे हे आम्हास थोडे पटत नव्हते. एक दिवस रात्री त्यांनी आम्हाला उठवले. मध्यरात्र उलटून गेली होती. पहाट झाली होती. आम्ही शामदानं मोठी केली. त्यांच्या हातात एक छोटीशी डबी होती. त्यांनी आम्हाला वाड्याच्या बाहेर आणले. आम्हाला म्हणाले, हीच ती प्रतिपदेची चंद्रकोर. आभाळातून आम्ही थेट या मुद्रेमध्ये घेतली आहे. उद्या ही चंद्रकोर पूर्ण होईल. आणि असं म्हणत त्यांनी ती राजमुद्रा आमच्या हातावर ठेवली. नुकतीच साच्यातून काढलेली ती राजमुद्रा. प्रतिपश्चंद्र लैखीव वर्धिष्णुर विश्ववंदिता शाहसुनो शिवशैस्या मुद्रा भद्राय राजते. खूप हट्टी आहेत. आपल्या मनातलं खरं करतात सगळं. म्हणून मग आम्ही ठरवलं, आता तुम्ही कळत्या सवरत्या झालात, आम्हाला मोकळं करा. बंगळूरला जाऊन महाराज साहेबांची सेवा करत राहणार. मग आम्ही येणार. तुम्ही या, मग पुतळा येतीलच, मग सकवार आणि सोयरा आहेतच. आणि तुम्ही सगळ्या जणी आल्या म्हटल्यावर शिवबा थोडंच राहणार आहे तिथे. सुंदरी जी, आऊसाहेबांसोबत पाठवलं तर काय? आमच्या मातोश्रींसाठी 2 इरकली आणि 1 पैठणी. बर बर, आणते मी संदूक आणि कारभारांना सांगते. आणि आमच्या बाबांसाठी पगडबंदाकडून 2 सुरेख पगड्या बांधून घे. त्याला बाबांच्या डोईचे माप माहीत आहे. दरवर्षी तोच पगडी पाठवतो. त्यांना बी सांगते आणि संदूक बी आणायला सांगते. राणी साहेब, पंत आलेत दारात. काही काम असेल तर सदरेवर यावं. राणी सरकार, बंगळूरहून एवढ्यात स्वार आलाय. बिगर पगडीचा, खलिता घेऊन. बिगर पगडीचा मतलब? बंगळूरला काही अशुभ घडले? महाराज साहेब आपल्याला सोडून गेले.